जळगावच्या पद्मालय तीर्थक्षेत्रावर अंगारकी चतुर्थीनिमित्त मोठी गर्दी। या वर्षातील पहिलीच आणि शेवटची अंगारकी चतुर्थी असल्यामुळे भाविकांची रीघ। अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील नवशा गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। तब्बल 2000 किलो फुलांनी सजला मंदिराचा गाभारा। रत्नागिरीतल्या गणपतीपुळ्याचा फेसाळलेला समुद्र किनारा आणि गणपती मंदिराचं सौंदर्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। तन्मय दातेंनी टिपलेले दृश्य खास साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी। संत निवृत्तीनाथ पालखीचे पहिले गोल रिंगण उत्साहात संपन्न। वारकऱ्यांनी दमलेल्या पावलांनी घेतली पुढच्या प्रवासासाठी ऊर्जा। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। उद्या दुपारी बैठकीचं आयोजन। बैठकीनंतर पत्रकार परिषद होणार। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का। मलकापूर नगर परिषदेच्या माजी बांधकाम सभापतींसह 4 नगरसेवक भाजपमध्ये करणार प्रवेश। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत। समर्थकांकडून फटाक्यांची आतषबाजी, महिलांकडून जरांगेंचं औक्षण। आरक्षणाचं गलिच्छ राजकारण करू दिलं जाणार नाही। केवळ जरांगेंचं सामाजिक सलोखा बिघडवतायत, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप। नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। विधान परिषद निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। उमेदवारी अर्ज 2 जुलैपर्यंत भरता येणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं पुण्यात आंदोलन। सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आणि राज्यातल्या अनागोंदी कारभाराचा निषेध। नागपूर विमानतळावर स्फोट घडवण्याचा धमकीचा ईमेल। पोलिसांकडून विमानतळ परिसरात कसून तपासणी। जालन्यात एसआरपीएफ पोलिसांच्या 248 जागांसाठी भरती प्रक्रिया। यात मैदानी चाचणीत गैरप्रकार झाल्याचा परीक्षार्थींचा आरोप। संपूर्ण विदर्भात मान्सून सक्रिय, तरी जोरदार पाऊस होण्यासाठी जुलै महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार। 5 ते 6 दिवसांनी पावसाचा जोर वाढणार।